आंध्र प्रदेशच्या अनाकापल्ली जिल्ह्यात रविवारी रात्री भीषण दुर्घटना घडली। विशाखापट्टणम दुव्वाडा येथून एर्नाकुलम येथे जाणाऱ्या टाटा एर्नाकुलम सुपरफास्ट एक्सप्रेसच्या 2 एसी कोचमध्ये भीषण आग लागली। एलामंचिली रेल्वे स्टेशन जवळ मध्यरात्री 1:30 सुमारास हा दुर्दैवी अपघात झाला, तेव्हा बहुतांश प्रवासी गाढ झोपेत होते। मिळालेल्या माहितीनुसार ट्रेनच्या पॅन्ट्री कार जवळ असलेल्या B1 आणि M2 एसी कोचमध्ये आग लागली। अग्निशमन विभागाला तात्काळ माहिती देण्यात आली, मात्र अग्निशमन दलाचे जवान पोहोचेपर्यंत दोन्ही डब्बे पूर्णपणे आगीत जळून खाक झाले होते। मध्यरात्रीच्या सुमारास ट्रेन एलामंचिली पोहोचत होती, मात्र तेव्हाच गाडीच्या एका कोचमध्ये आग लागली। बघता बघता ती दुसऱ्या कोचमध्येही पसरली, तेव्हा बरेच प्रवासी झोपेत होते। मात्र धूर आणि आगीच्या ज्वाळा जाणवू लागताच अनेकांना त्रास होऊ लागला। आग लागल्याचे जाणवताच प्रवाशांमध्ये एकच गोंधळ माजला। घाबरलेल्या प्रवाशांनी ट्रेनमधून उतरून आपले प्राण वाचवण्यासाठी स्टेशन परिसरात धाव घेतली। संपूर्ण रेल्वे स्टेशन धुराने आणि आगीने वेढले होते। अनकापल्ले, एलामांचिली आणि नकापल्ले येथील अनेक अग्निशमन दलाच्या गाड्यांनी मोठ्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली। B1 एसी कोचमध्ये ब्रेक जाम झाल्यामुळे आग लागल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे। आग लागली तेव्हा एका डब्यात 82 आणि दुसऱ्या डब्यात 76 प्रवासी होते। दुर्दैवाने B1 कोचमध्ये प्रवास करणारे विशाखापट्टणम येथील 70 वर्षीय रहिवासी चंद्रशेखर सुंदर यांचा जळून मृत्यू झाला। या अपघातात B1 कोचमध्ये सुमारे 20 ते 22 प्रवासी जखमी झालेत। या अपघातामुळे विशाखापट्टणम विजयवाडा रेल्वे मार्गावरील अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत। पहाटे 3:30 नंतर पर्यायी गाड्या आणि बसेस वापरून प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थानावर पोहोचवण्याची व्यवस्था केली जात आहे, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले। अशाच अपडेट्स मी साक्षी आपल्यापर्यंत पोहोचवत राहणार। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।